कशी आहेस ग? मस्त आहे. तुम्ही सगळ्या कशा आहात? आम्ही पण मस्त. लग्नानंतर एक फोनही नाही केलास तू. तिला कुठे वेळ मिळतो आता लग्नानंतर? हो ना जानू? एक मिनिट हा. तुम्ही तरी कुठे कॉल केलात मला? तुम्हाला तरी आठवण आहे का माझी? आम्ही मुद्दामच नाही केला. ते काय आहे ना, आम्हाला न्यूली मॅरिड कपलला डिस्टर्ब नव्हतं करायचं. काय ग मग त्यांनी अभ्यास करू दिला की नाही? मग खूप काळजी आहे त्याला माझी. आणि आम्हाला फक्त परीक्षेत पास झालेलं नको असतं, परीक्षेत नंबर यायला पाहिजे. आम्ही दोघेही सारखेच आहोत. आम्ही अँड ऑल. हा अगं आता तिने टीम बदलली ना. आधी आपण आणि जानू होतो, आता ते दोघे झालेत ना. एक गप्प बसा ग. काय ग? बरं हे सगळं सोडा. मला सांगा विश्वा कुठे आहे? त्याचं ना काही कळतच नाही. आम्हाला त्याच्याबद्दल काही माहितीच नाहीये. अगं तो फोन उचलेल तर कळेल ना. तुझं लग्न ठरल्यापासून तो आलाच नाहीये. काय एवढं काय महत्वाचं काम निघालंय या मॅथचं? कॉलेजलाही येत नाही, परीक्षेला तरी येणार आहे ना तो? नाही आता येऊच दे त्याला, बघते त्याच्याकडे. हो तू बघच त्याला. बाय द वे तुझा सगळा स्टडी झालाय ना? हो ग. हाय जानू. हाय जानू मला ना तुझ्याशी एक बोलायचं आहे. बोल ना. बघ जानू, आता तू फक्त 3 तास एक्झाम हॉलमध्ये होतीस. म्हणजे मला माहित होतं की तू माझ्यापासून फक्त काही मीटर्सवरच आहेस आणि मला परत भेटणार आहेस. पण तरी मी तुला खूप मिस केलं. आणि आता तू माहेरी राहायला जायचं म्हणतेस. आपल्यापासून 2 तासाचं अंतर, किती दिवस किती रात्र. मग जानू मी तुला खूप मिस करेन यार. म्हणजे आय नो आतापर्यंत मी एकटा राहिलोय, पण तेव्हा मला तुझ्यासोबत राहायचं सुखच माहीत नव्हतं. जानू मी काय म्हणतो, तू आपल्या घरी हवा तेवढा अभ्यास कर ना. हे बघ मी तुझ्याशी काही बोलणार नाही, एकदम म्हणजे शांत बसून राहीन, तुला फक्त बघत राहीन. ओके? पण निदान तू माझ्या डोळ्यासमोर तरी असशील. जयंत, म्हणजे बायको माहेरी गेल्यानंतर पार्टीची स्वप्न रंगवणाऱ्या पुरुषांच्या जमान्यात हा इतका रोमॅन्टिक नवरा मला कसा काय मिळाला? मागच्या जन्मी तू खूप काही पुण्य केलं असणार आहेस. बट द पॉइंट इज, नको ना जाऊस जानू. जानू आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलं असेल. मला तसं नव्हतं करायचं. एक काम कर, तू जा. आय कॅन अंडरस्टँड. तू जा. तुला आधीपासून तिथलीच सवय आहे ना, बोलायला माणसं आहेत. आणि आई हवं नको ते खायला बनवून देऊ शकते तुझ्यासाठी. इथे काय मी एकटाच आहे तुझ्याशी बोलायला, आणि माझ्या हाताला आईच्या हातची चव कशी येणार ना. इट्स ओके, मी करेन मॅनेज. तू जा. नाही जयंत, मला तुला असं एकट्याला सोडून जायचं नाहीये. अगं सवय आहे मला. इतकी वर्ष मी एकटा राहिलोय, आणखीन काही दिवस है ना. नाही नको तसं. आपण आपल्या घरी जाऊयात. मी सांगते आईला काय ते. जानू असं नको करूस, आता आईंना वाईट वाटेल. जयंत मी बोलते आईशी, माझा फोन दे. हॅलो. हाय. काय ग, कसा गेला पेपर? आई पेपर खूप सोपा होता ग. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती मला. आणि तुला माहितीये माझा पेपर ना 10 मिनिटं आधीच झाला होता. इतकं भारी वाटलं ना मला. अगं हो येतेच ना इथे, पटकन ये, समोरासमोर गप्पा मारू. ये लवकर, सगळे इतकी वाट पाहतायत तुझी. आई आई ऐक ना, ते ग बोल ना. आई आई अगं मला नाही जमणार यायला. का ग? तू येणार होता ना, पण काय झालं? काय माहित. बघा ना, इतकी आशा होती मला ती येईल, 4 दिवस राहील. लक्ष्मी, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण जरा जानू आणि जयंतच्या दृष्टीने विचार कर ना. त्यांचं आत्ता कुठे नुकतंच लग्न झालं. त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा नसेल का? म्हणजे तुला तिला भेटायचंय, बरोबर आहे ग, पण कधी कधी ना नवऱ्यानं नाही आवडत बायकोनं सारखं सारखं माहेरी जाणं.
त्यामुळे नाही आली. आणि आपल्याला काय भेटेल ना जानू, एवढं काय. तुमचं बरोबर आहे, माझं आपलं उगीच. बरं तुम्ही हातपाय धुवा, मी जेवायला वाढते. एक मिनिट. काय बस जरा, बस बस ना. काय झालं? काही झालेलं वगैरे नाहीये एवढं काही. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय झालं आता? म्हणजे झालं काही नाहीये, आणि सांगायचं म्हणजे खरं तर विचारायचंय. अहो आता भूमिका नका बांधत बसू, पटकन बोला ना, विचारा काय ते. उगाच माझा जीव टांगणीला लागतो. पण त्याच गोष्टीचा सारखा विचार करत नाही बसायचा. आता तुम्ही पटकन सांगताय का? मला एक सांग की समजा मी उद्या रिटायर झालो तर. असं बोलू नये हो, वास्तू तथाच तो म्हणत असते. मी सांग तर खरं. समजा मी खरंच उद्या रिटायर झालो तर. मी विश्वासच नाही ठेवणार, कारण तुम्हाला रिटायर व्हायला अवकाश आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि अहो तुम्हीच मला सांगितलंय आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, हो की नाही? भावनाचं लग्न व्हायचंय, अजून आपल्याला आपलं हक्काचं घर बांधायचंय, आणि जानूचं नुकतंच लग्न झालंय. वर्षभरात कधीही गोड बातमी येईल. पहिलं बाळणपण माहेरीच करावं लागतं. अहो खूप खर्च आहे आपल्याला. असं उद्या रिटायर होऊन कसं चालेल?